नमस्कार, कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बघू शकता इव्हनिंगचं वातावरण खूप छान झालेलं आहे आणि दिनेश गेला होता बिरला, आत्ता आलेला आहे. आल्यानंतर फ्रेश झाला आणि त्याला जेवायला दिलेलं आहे, कारण सकाळी घरातनं थोडंसं खाऊन गेलेला होता. त्यानंतर तो तिथं म्हणत होता मम्मी पाणीपुरी वगैरे खाल्ली. म्हणजे मित्रांसोबत मुलं असतात ना, मग पाणीपुरी वगैरे असतेच खात असतात. मी म्हणते काहीतरी खिचडी वगैरे भेटली तर ते घेऊन खायचं. तर असं अगोदर मी इव्हनिंगची सगळी कामं आवरली, देवाला दिवा लावला आणि थोडा वेळ मी वातावरणाचा एन्जॉय घेतला. म्हणजे बाहेरच बसलेले होते, खूप छान थंड थंड हवा होती आणि छान वाटत होतं. किचनमध्ये यायचं म्हणल्यावर नको वाटत होतं, पण काही ऑप्शन नव्हतं, कारण खूप जास्त काम आणि पसारा पण तसाच झालेला होता. मी स्वयंपाक केला, परत कोथिंबीर आणलेली होती, मी खूप मोठी भेंडी आणलेली होती. तर म्हटलं तिघांना बसवलं या कोथिंबीर निवडण्यासाठी, कारण वेळ भरपूर लागणार होता आणि मला स्वयंपाक वगैरे करायचं होतं. आणि गरमीच्या हिशोबाने किचनमध्ये यायला नको वाटतं, खूप गरमी आहे. आता सकाळ असो, संध्याकाळ असो, दुपार असो, कुठल्याही वेळेत अशी गरमी होते ना, म्हणजे रात्री तरी झोप येत नाही, अशी तगमग होत आहे. खूप जास्त गरमी. आता पुढचा 1 महिना कसा जाणार काय माहिती. तर असो, कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर इथं ठेवलेलं आहे अगोदर मी चहा आणि मॉर्निंगची थोडीफार कामं माझी आवरलेली आहेत. बाहेर पाणी शिंपणं, झाडांना पाणी देणं, रांगोळी काढणं ही कामं राहिलेली आहेत. पण त्या अगोदर यांच्यासाठी मी चहा बनवला, कारण यांना खूप घाई गडबड असते. आणि रात्री मी बदाम भिजत घातलेले होते, तर सगळ्यांना खाण्यासाठी बदाम दिलेले आहेत. परत दीपक आणि आजे दोघंजण उठलेले आहेत आणि बाहेर गेलेले आहेत. पण दिनेश आणखीन उठलेला नाही. दिनेश ना थोडंसं म्हणजे उठायला लेटच करतो, 2-4 वेळा आवाज द्यावा लागतो तेव्हा कुठं तो उठतो. सकाळी ना थोडंसं लेट उठायची सवय आहे त्याला. तर असं इकडं यांच्यासाठी चहा आणि टोस्ट दिलेला आहे. आता इकडं मी संग बटाटे शिजत ठेवणार आहे, म्हणजे आज बनणार आहेत आलू पराठे. आणि इकडं अंजीर वगैरे खायला दिलेले होते, ते पण मी टोपण लावून ठेवते. म्हणजे आता नवीन डब्बा अंजीरचा आणलेले, जे अगोदर आणलेलं होतं ना ते संपले, तर आता दुसरा डब्बा आणलेले आहेत. तर त्याला खूप मोठं स्टिकर लावलेलं आहे, ते दिसत पण नव्हते अंजीर. आणि इकडे मी पाणी प्यायला घेतलं. म्हणजे अशी गरमी होत आहे, कितीही पाणी प्या कमीच आहे. असं वाटतं की आपण पाण्यावरती जिवंत आहोत. म्हणजे अन्न लागणार नाही, पण पाणी जास्त लागणार आहे. तुम्ही म्हणत होता ते फ्रीजमधलं पाणी पिऊ नको, त्यामुळे तुझी तब्येत थोडीशी अशी होत आहे. तर तुमचं बरोबर आहे, पण पाणी असं नॉर्मल पाणी जातच नाही आहे. थोडंफार मी थंड झाल्यानंतर घेत असते, म्हणजे एकदम असं बर्फाचं पाणी पित नाही. मी खालच्या साईडला ठेवते, जास्त थंड होत नाही, नॉर्मल थंड होतं, मग ती पाणी प्यायला घेते. कारण गरमीच्या हिशोबानं ना हे नॉर्मल पाणी, हंड्यातलं वगैरे पाणी तर प्यायला जातच नाही, असं झालेलं आहे आता. त्यामुळे थंड पाणी, म्हणजे दिवसभरामध्ये किती अशा बॉटल्या खतम होत आहेत काय माहिती. खूप गरमी आहे. गरमीमध्ये जेवण जास्त जात नाही, पण फक्त पाणी पाणी पाणी, दिवसभर सगळेजण पाणीच करत आहेत आता, असं होत आहे. अशी अवस्था झालेली आहे सगळ्यांची. तर इकडे अगोदर मी बटाटे जे आहेत ना ते शिजत ठेवलेले आहेत. तिकडच्या रूममध्ये ठेवले होतं, कारण किचनमध्ये इतका पसारा भरला होता ना रात्री की काहीच ठेवायला स्पेस नव्हता, म्हणून मी तिकडच्या रूममध्ये थोडाफार पसारा नेऊन ठेवलेला होता. बटाटे आणले आणि शिजत ठेवलेले आहेत. जोपर्यंत बटाटे उकडत आहेत तोपर्यंत जी बाहेरची कामं राहिली होती ती मी आवरून घेते. तर पाणी शिंपलेले, झाडांना पाणी दिलं. गरमीच्या हिशोबाने 2 वेळा दिवसातनं पाणी देत असते झाडांना, तेव्हा कुठे झाडं व्यवस्थित आहेत. नंतर अशी गरमी आहे ना, ही सगळे झाडे वाळून जातात ते. तर रांगोळी वगैरे काढून आलेली आहे, छान वातावरण झालेलं आहे. पण काही ऑप्शन नाही. आता अगोदर मला किचनची कामं आवरायची, कसा वेळ जातो ना अजिबात समजत नाही, इतकं धावपळ करत आहे ना दिवसभर. तरी पण आता असं झालं ना, आताचा रुटीन असा झालेला आहे की फक्त दिवसभर स्वयंपाक करा आणि जेवण करा, आणि फक्त कपडे, भांडे, फरशी इतकीच कामं, दुसरी कुठलीच कामं माझी होत नाही आहेत. असो, इकडं बटाटे छान शिजलेले आहेत. तर चाळणीत काढला अगोदर, कारण मी तसंच काढायचा प्रयत्न केला पण ते जमत नव्हतं, कारण ही कुकरचं जे माठ आहे ना थोडंसं असं आहे, म्हणजे त्याचं जे तोंड आहे ना जास्त पसरट नाही आहे, त्यामुळे व्यवस्थित निघत नाही, साईडला ते अडकून बसतात तिथंच. म्हणून मी चाळणीत ओतलं पूर्णपणे. आणि इतके मऊसूद शिजले की चमच्यानं पण काढता येत नव्हतं, त्यामध्ये चमचा जात होता. तर ताटलीत काढून ठेवले थंड होण्यासाठी, लवकर थंड पण होत नाही कुठली वस्तू. आणि याच कुकरमध्ये मी डाळ शिजत ठेवलेली आहे आणि कढई ठेवलेली आहे. कारण इकडं बघू शकता हरभरे पण मी शिजवून ठेवलेत मीठ टाकून. हरभरे म्हणजे जे लाल हरभरे असतात आणि छोले असतात, दोन्ही मिक्स मी शिजवून घेतलेले आहेत आणि ते पण चाळणीत काढलं. त्यासाठी इकडे कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी. यामध्ये तेल काढून घेतलं, तेल संपलेले डब्यामधलं. तर दिनेशला म्हणलं तेलाचं एक पॉकेट घेऊन येतात, थोडंफार म्हणजे उसळच बनेल, बाकीचं काही बनणार नाही, तेल संपलेलं आहे. आणि तसं आता पराठे वगैरे बनणार, त्यासाठी आपल्याला स्टफिंग जे आहे ना ते पण मी परतून घेते फोडणीमध्ये, म्हणजे टेस्ट छान येतो पराठ्याला. परत पराठ्याला लावण्यासाठी पण तेल लागणार आहे. तेच म्हणते अगोदर एक तेलाचं 1 किलोचं पॉकेट घेऊन येतो तोपर्यंत, कारण जे डब्बा आणलेला होता 5 किलोचा होता आणि ते संपलेलं आहे तेल आता. आणि असं 1-1 किलो आणणं थोडंसं म्हणजे असं वाटतं ना की म्हणजे आव बरकत होतं. ते 15 किलोचं जे आणतो ना तेच ठीक वाटतं मला. तर आता बघूया हे कधी घेऊन येते, तोपर्यंत आता 1-2 किलोचं असं चालणार आहे आणेपर्यंत.
तर असं इकडं तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी, जिरं, हिंग टाकलेलं आहे. नंतर मी कांदा, हिरवी मिरची टाकली, टमॅटो टाकले, परतून घेतले. नंतर हळदी पावडर, धना पावडर आणि हिरवी मिरची टाकल्यामुळे लाल मिरची पावडर टाकलेली, थोडासा मसाला टाकलेला आहे. जे शिजवलेले हरभरे होते ते टाकले, परतून घेतले. मस्त अशी उसळ बनलेली आहे. आणि उसळ बनतच असते सतत, म्हणजे 1-2-3 दिवस गेले की उसळ बनवत असते मी. छान लागते आणि सगळ्यांना आवडते, पण सगळ्यांची फेवरेट आहे. तोपर्यंत बटाटे पण छान थंड होतील. आणि इकडं आमचे राजकुमार सगळं चिरण्याचं काम करत आहेत. कांदे चिरत आहेत रडत रडत. कांदे खूप रडवायचं काम करत असतात. तर इकडं कांदे चिरलेले दिनेशनं, म्हणजे आपला जास्त वेळ कुठं जातो, फक्त हे सगळी तयारी करण्यामध्ये जास्त वेळ जातो. परत भाजी वगैरे बनवायला जास्त वेळ लागणार नाही, पण हे कांदे चिरणं, वाटणं, उठणं यामध्येच वेळ जास्त लागतो. हे मोठं काम इकडं आमचे राजकुमार करत आहेत. तर बटाटे पण थोडेसे गरम होते, तर मी इकडं थंड पाणी घेतलेले. थंड पाण्यात हात बुडवून बटाटे जे आहेत ना साल काढून घेत आहे. कारण आता वेळ सकाळची इतकी फास्ट जात आहे ना, असं वाटतं की वेळा घड्याळाला दाबून धरावं, वेळ जाऊ दे म्हणे. पण घड्याळाला हे करून काय आहे, वेळ तर वेळेप्रमाणे जाणारच आहे, फक्त आपल्याला वेळेत करणं गरजेचं आहे. तर आता तेल पूर्णच नितळून मी घेतलेलं आहे या कढईमध्ये. म्हणजे आता थोडंसं आहे तरी पण चालेल, कारण आता फक्त हे जी भाजी आहे ना त्याला मला परतायचं होतं, त्यामुळे जास्त ते लागणे. तसं तर बघा यामध्ये सगळं मिक्सच करतात, मी खूप ठिकाणी बघितलेलं आहे. फोडणी तयार करत नाहीत, असं सगळं मिक्स करत असतात, त्यामध्ये पराठे बनवतात. पण मी इकडं फोडणी तयार करते अशा पद्धतीनं. तर जितकं होतं तितकं तेल मी पूर्ण नितळून घेतलेलं आहे. म्हणजे कधी कधी असं होतं की वस्तू म्हणजे आणेपर्यंत आपले खूप काही कामं राहून जातात, मग मी त्यामध्येच थोडंसं ॲडजस्ट करत असते. तर इकडं मोहरी, जिरं टाकलेलं आहे. नंतर जे कांदा, हिरवी मिरची सगळं चॉपरला चॉप करून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे आणि परतून घेतलेले. तेल कमी असल्यामुळे ना फक्त धूर निघत आहे, बघू शकता कढईमधून. आणि कढई ना बुडाला खूपच अशी पातळ आहे, त्यामुळे पण असं होत आहे. त्यामुळे एक सलग मी चमचा फिरवत आहे, लक्ष तिकडं पण आहे इकडं पण आहे. दीपक आलेला आहे दूध आणि नारळ घेऊन, तर बाबांना एक नारळ नेऊन दिलेलं आहे, माझ्या नावचं इथं ठेवलेलं आहे. म्हटलं मग मी अगोदर नारळ पाणी पे, म्हणजे चांगलं पण असतं आणि ते चक्कर वगैरे यायचं जे प्रॉब्लेम आहे ना ते पण कमीच होत नाही, चक्कर यायचं कमी होत नाही. तर दवाखान्यात तरी आता जाणारच आहे मी, कारण काही ऑप्शन नाही, कारण हे कामं तरी इतकी आहेत की आता चक्कर येणं किंवा काही तब्येत माझी बिघडली हे सांगायला पण आता वेळ नाही आहे माझ्याकडे. त्यामुळे तब्येत ठीक आहे तेच ठीक आहे. तर इकडं फोडणी तयार झाली, नारळ पाणी मी नंतर पिणार आहे, कारण अगोदर मी इकडं स्वयंपाक बनवते. आणि दीपक, दिनेश आणि अजय तिघजणी आज बिदरला जाणार आहेत, त्यामुळे थोडंसं लवकर मला पराठे वगैरे बनवून त्यांना खाऊ घालायचे आहेत, म्हणजे उपाशी जाऊ नये कोणी, हे प्रयत्न असतो. आणि परत दुसरा स्वयंपाकी मला बनवायचा आहे संग. उसळ तर बनलेली आहे, इकडं पराठ्यासाठी स्टफिंग पण बनली. म्हणजे मी धना पावडर, हळदी पावडर टाकली फोडणीमध्ये. आणि बटाटे जे आहेत ना ते खिसून टाकत होते मी, कारण त्यामध्ये एकही असं म्हणजे जे मोठं फोड असतं ना ते राहू नये. पण बटाटे इतके छान आहेत ना की सगळे छान उकडलेले होते, म्हणून खिसणीनं मी खिसले नाही. एक बटाटा बघितला मी, पण छान झालेले होते ते, त्यामुळे असंच हाताने मी मॅश करून टाकलेले आहेत आणि इकडे परतून घेतलेलं आहे. आणि पातेले खूप सारे काढले, एकात एक टाकून ठेवते, पातेले घालून ठेवते ना, त्यामुळे एक पातेले घ्यायचं तर सगळेच काढावं लागतं मला, हे तामझाम आहेच. तर असं इकडं अगोदर मी दूध गरम करायला ठेवते. आणि काल जे कस्टर्ड मी शिजवून ठेवले होतं, काल कायचा मुहूर्त लागलंच नाही, खूप लेट झालेला होता मला. तर दीपकला म्हणलं की आता हे जे कस्टर्ड आहे ना ते दूध आणि ड्रायफ्रूट सगळे टाकून मिक्सरला फिरवून घे आणि आईस्क्रीम बनत ठेव, म्हणजे दुपारपर्यंत छान आईस्क्रीम बनून तयार होईल. तर सगळं कस्टर्ड घेतलेलं आहे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये, म्हणजे फायबरच्या. आणि यामध्ये खूप सारं दूध, साय टाकलेली आहे, साखर टाकलेली आहे 1 वाटी. आणि मिक्सरला छान असे फिरवून घ्यायचं आहे. आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत आपल्याला, म्हणजे काजू, बदाम, पिस्ता, मनुके, आपल्याला जे आवडतात ते टाकायचे. तर सगळे ड्रायफ्रूट इकडं अजयला आणि दिनेशला म्हणून सगळे छोटे छोटे याचे तुकडे बनवून द्या, कारण आता मी इतकी बिजी आहे ना की वेळ नाही येत इतका. तर सगळे डबे इकडे काढून घेतलेले आहेत. आणि इकडं आमची सगळ्यांची बडबडी सुरू आहे, काही चलतच असतं. म्हणजे आता सगळेजण किचनमध्येच आहोत, त्यामुळे त्याचं काहीतरी असतं, याचं काहीतरी असतं, सगळ्यांचं हसणं बोलणं सुरूच आहे. म्हणजे अशा पद्धतीने केलं बोर पण होत नाही, खूप छान वाटतं सगळ्यासोबत. नाहीतरी एकटी दिवसभर फिरत असते ना, तुम्ही म्हणतही होता ताई. बघ ना दीपक, दिनेश आल्यापासून कसं घर भरलेलं आहे, आई अण्णा पण आले, सगळेजण आले. तर होत आहे ना, खूप छान वाटत आहे. दीपकला भेटण्यासाठी सगळेजण येतात, कारण दीपक, दिनेश आतापर्यंत घरी नव्हते, त्यामुळे आता आलेले आहेत ना, सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. भेटण्यासाठी घरी येतात, छान वाटतं मला पण सगळ्यांना भेटून, म्हणजे यांच्या निमित्तानं सगळ्यांनाच भेटते मी. तुम्ही विचारत होत्या, म्हणजे ताई विचारत होत्या की दीपक, दिनेश कुठे होते, जे आता घरी आलेले आहेत. म्हणजे त्या ताई अगोदर व्हिडिओ बघत नव्हते, आताच बघितले, त्यामुळे असं विचारत होते. नाही तर सगळ्या त्यांना माहिती आहे दीपक, दिनेश कुठे होते. तर दीपक आहे मेरठला, दीपक मिलिटरीमध्ये आहे,
त्यामुळे मिरटला याची पोस्टिंग आहे, तर मिरटला आहे दीपक आणि त्याचं सतत जरा सुरू असतात. काही दिवस तो मथुराला होता आणि आता परत मिरटला आलेला आहे, आता इकडं घरी आलेला आहे. जास्त दिवस सुट्टी नसते दीपकला, फक्त 15 दिवसाची सुट्टी असते. आणि दिनेश होता साताऱ्याला, म्हणजे इंटर्नशिपसाठी गेलेला होता. 3-4 महिने दिनेश पण बाहेरच होता. आता आलेला आहे, कॉलेज परत एक्झाम वगैरे त्याचे चालू आहेत. तर इकडे बघू शकता अजय आणि दिनेशने एकदम छोटे छोटे तुकडे केलेत. बदाम, काजू, पिस्ता, काही बिया वगैरे आणलेल्या होत्या ते पण दिलेले आहेत. तर छोटे छोटे तुकडे करून देत आहेत हे दोघंजण. तोपर्यंत मी इकडे दूधही गरम करायला ठेवलं. तेल आणलेलं आहे 1 किलोचं पॉकेट, हे पण मी डब्यात काढून घेतलेलं आहे. इकडे चहा बनत ठेवलेला आहे. म्हणजे दीपक जण चहा घेत नाहीत, पण अजयसाठी चहा बनतो. अजयला सवय आहे चहाची अगोदरपासून, जशी मला सवय आहे तशी. इकडे डाळ पण शिजली, वेगळ्या भांड्यात काढून घेतली. आता तुम्ही माझा पराठे तर बनवत आहे, परत वरण पण बनवत आहे, भात पण बनवत आहे, पण सगळ्यांच्या हिशोबाने स्वयंपाक बनतो ना, आणि सगळ्यांना वेगवेगळे एक प्रकारचं खाणार नाहीत. आता हे 2-3 पराठे खातील. परत मी गॅरेजला पण तिकडे त्यांच्यासाठी पराठेच देणार आहे, तरी पण वरण भात पण देणार आहे, कारण यांना पण तितकं आवडीनं ते पराठे खाणार नाही. त्यांचे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे, त्याला मात्र सगळं आवडतं, त्याच्यासाठी पराठे जाणार आहेत. तर इकडं बनलं आहे पराठ्याची स्टफिंग, फक्त कणिक मळून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर म्हणजे संग किती काम होत आहे, म्हणजे किती गोंधळ चालू आहे बघू शकता. इकडे आईस्क्रीम पण बनत आहे, तिकडे स्वयंपाक पण बनत आहे, धावपळ सुरू आहे आणि मदत भेटत आहे दोघांची. मला 2-3 मदत भेटत आहे. अजय पण सगळ्या कामामध्ये मदत करतो. तर इकडे सगळे ड्रायफ्रूट जे आहेत ना, एकदम छोटे छोटे तुकडे करून दिलेले आहेत, म्हणजे मुलांना कुठल्याही कामामध्ये एकदम मन लावून करतात. आपल्याला घाई गडबड खूप असते. तर आईस्क्रीम ना डब्यामध्ये वतलेले आणि यावरती वरून पूर्ण ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आणि यावरती अल्युमिनियम पेपर लावून मी छान पॅक केलेला आहे. म्हणजे अगोदर लावलेलं होतं या डब्याला, तेच अल्युमिनियम पेपर लावलेलं आहे. छान असं टोपण लावायचं आहे, म्हणजे कुठूनही हवा यामध्ये जाऊ नये. तर खूप छान आईस्क्रीम सेट होईल. म्हणजे फुल मोडवरती करून ठेवलेलं आहे फ्रीजर मी, आणि यामध्ये आईस्क्रीम फक्त 2 तास ठेवायचे. एकदम परफेक्ट आईस्क्रीम म्हणून तयार होते, फक्त लाईट जाऊ नये, नाही तर लाईट गेली की मग सगळाच गोंधळ होतो. आईस्क्रीम सेट होणारच नाही. आणि लाईटचं इकडं काही नक्की नसतं, कधीही लाईट जाते, कधीही येते, कसलीच टायमिंग नाही लाईटची. तर असं इकडं फुल मोडवरती करून ठेवलेलं आहे. आणि ही कैरी मी चटणीसाठी घेतलेली होती अर्धी ठेवलेली होती, तर दीपकनं काढून ठेवलं. तर कैऱ्या खूप साऱ्या आणलेल्या आहेत, तर त्याचं मी पन्हं बनवते दुपारी. तर इकडं बघू शकता आईस्क्रीमच्या गोंधळामध्ये दूध पूर्ण उत्तू गेलेलं आहे. हे दूध उत्तू जायचा प्रकार दररोज होतो. दूध ठेवते आणि त्याच वेळेत मला म्हणजे विसरते मी की दूध आहे गॅसवरती, आणि ते उत्तू गेल्यानंतरच बघत असते. आता काम परत वाढलं, एक तर कामं जास्त आहेत आणि परत हे काम वाढलेलं आहे. तर इकडं पूर्ण साफसफाई मी करून घेतली, कारण किचन भरून ते दूध झालेलं होतं. आणि आता वरण पण मी इकडं बनवत आहे. आणि गव्हाचं पीठ संपलेलं होतं, तर काल मी डब्बा घासून ठेवलेला होता. तर दळून आणणं कुठलं काही मला झालेलं नाही, कारण आता खूप गोंधळ चालू आहे, वेळ कमी आणि कामं जास्त झालेले आहेत. त्यामुळे मी हे पीठ म्हणजे पॉकेट आणायला लावलेले. फॉर्च्यूनचं पॉकेट आहे, छान आहे हे गव्हाचं पीठ, छान असतं, चपात्या छान बनतात त्याच्या. नंतर पीठ घेतलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलं आणि पाणी टाकून मी इकडं कणिक मळून ठेवलेले आहे. म्हणजे पराठ्यासाठी थोडीशी सॉफ्टच कणिक मळायची आहे, जशी भाजी आहे तशी. आणि इकडं वरणासाठी फोडणी पण तयार झाली, तर वरण टाकलेले, थोडासा मसाला टाकूया, 1 उकळीचा वेट करूया. तर वरण पण बनलेलं आहे. आता पटकन मी पराठे बनवून घेते, आणखीन देवपूजा झालेली नाही. आणि आजकाल देवपूजा आपल्याला खूप लेट होतो, म्हणजे देवांना पण वाटत असेल ना इतका लेट का करत आहे, पण काय करणार. मग अगोदर सगळ्यांचं खाणं पिणं आणि खूप धावपळ होते, म्हणजे सकाळी व्यवस्थित पूजाही होत नाही, म्हणून सगळ्यांचं खाणं पिणं झाल्यानंतर निवांत पूजा करणार आहे. दीपकला घाईगडबड लागली की मम्मी लेट होणार आहे, थोडंसं लवकर जायचं आहे. ठीक आहे मला, अगोदर मी पराठेच करते, खाऊन घ्या, आणि जी उसळ बनली ते पण खायला घ्या. तर दीपकने इकडं उसळ खायला घेतली. तोपर्यंत आता मी पराठे बनवून घेते. पाणी लावलेले, बाबा आणखीन आंघोळ केलेले नाही आहेत, त्यांच्यासाठी पाणी लावले. बाकीचे सगळ्यांची आंघोळ झालेली आहे, म्हणजे आंघोळीसाठी नंबर लागतो. तर इकडं पॅन ठेवलेलं, पॅन छान गरम झालं. मी पराठ्यामध्ये खूप म्हणजे कणिक घेतली, एक गोळा करून घेतला, त्यामध्ये खूप जास्त भाजी भरलेली, जी स्टफिंग बनवली बटाट्याची. म्हणजे थोडीशी भाजी जास्तच मला आवडते, म्हणजे जसं पुरणपोळी बघतात ती पण भरलेलीच आवडते, पुरण जास्त कणिक कमी. पराठाही तसाच मी बनवते, कणिक कमी घेते आणि यामध्ये स्टफिंग जास्त भरते, म्हणजे असा भरलेला पराठा खायला छान लागतो. तर इकडे छान स्टफिंग भरलेले आहे आणि छान मी उंडा बनवून घेतला, तोंड व्यवस्थित बंद केलं आणि पराठा लाटून घेतलेला आहे. पॅनवरती थोडंसं तेल टाकून आलट पलट करत मी पराठा छान असा सेकून घेतलेला आहे. तर अशाच प्रकारे 2 पराठे बनलेले आहेत. आता बाकीचे 1-1 पराठे बनत जातील आणि मुलं गरमागरम खायला घेतील आणि ते थोड्या वेळा जायला येतील. टिफिन पण मला संघ भरायचं आहे, कारण सकाळी धावपळ असतेच, तितका वेळ नसतो की निवांत करू. निवांत करणं आणि निवांत बसून वाढणं हे पण होत नाही आहे. तर इकडे आलेले सगळेजण किचनमध्ये, मी म्हटलं आता सगळेजण खाऊन घ्या, अगोदर गरमागरम पराठे बनत आहेत आणि थोड्या वेळाने हे जायला निघतील, कारण ऊन खूप आहे. उन्हाच्या ह्याच्यानं ना
मला वाटतं घरामध्येच उभं शांत बसावं, आता इकडे तिकडे जाऊ नका. तरी पण दीपकचं काम होतं, दिनेशचं पण काम होतं. काल पण दिवसभर बिदरला गेला होता आणि इकडं दीपकच्या मित्राचा फोन आलेला आहे. उद्या त्यांच्या इथं कार्यक्रम आहे, म्हणजे घर वास्तूचा कार्यक्रम आहे, तर सगळेजण या म्हणून फोन लावलेला आहे. तर उद्या उदगीरला जायचं आहे आम्हाला सगळ्यांना, म्हणजे दीपकच्या मित्राची घर वास्तू आहे. एकतर इतका गोंधळ, तितक्यामध्ये वेळ काढून तो फोन लावलेला आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण जाणार आहोत. आणि परत लग्नाच्या पत्रिकाही आलेत. उदगीरला आहेत 2 लग्न, परत इथं आहेत, गावाकडे आहेत. 26 तारखेचे आणि 30 तारखेचे लग्नाच्या पत्रिका आलेल्या आहेत. म्हणजे 2-3 पत्रिका आहेत, म्हणजे एका दिवशी 2-3 ठिकाणी कसं जाणार तेच मला टेन्शन आलेलं होतं, कसं जायचं. आता बघूया, आता दीपक आहे, दिनेश आहे, तर कोणीकडं असं जाऊया. तर पराठे बनले, सगळ्यांनी गरमागरम पराठे खाल्ले. त्यानंतर सगळेजण बिदरला गेलेले होते. दिनेशच्या पप्पांना माहिती नव्हतं की 3 गेलेले आहेत, कारण ऊन खूप आहे. आणि इकडे बघू शकता यांचा अवतार कसा झालेला, एकदम अशा कार उन्हामध्ये आलेले आहेत. आणि ते कानाला बांधलेलं आहे. दिनेश नंतर पूर्ण पॅक केलेलं आहे, जसं ते करतात ना गुंडे वगैरे टी व्हीत बघतो आपण, तशा प्रकारे केलेला होता. कारण ऊनच तसं भयानक आहे, खूप जडा लागत आहेत. तरी पण ऐकले, 3 पण गेलेत. तसं तर या दोघांचं काही काम नव्हतं, फक्त दीपकच जाणार होता. पण अजय पण ऐकत नव्हता आणि दिनेश पण ऐकत नव्हता, 2जणी गेले. आता काय करणार, ती घरी येऊन मला वरडून गेली की तिघांना कसं पाठवलं तो अशा उन्हामध्ये. पण 1 जणी ऐकत नाहीत, असं यांचं असतं. तर असं हे करतात एन्जॉय, पण मी थोडंसं म्हणून घेते सगळ्याकडून आपल्यालाच ना सगळ्यांचंच ऐकावं लागतं. तर असं ताईंनो, हाच होता आजचा व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.